श्रीवास्तवच्या नावाचं सिम कार्ड अशा मोबाईलमध्ये होतं की जे शेखर सरांच्या नावाने रजिस्टर्ड आहे. म्हणजे एक गोष्ट क्लिअर आहे की या सगळ्याशी शेखर सरांचा बॉस बॉस काय झालं? काही नाही, असाच विचार करत होते. नेमका कसला? ते श्रीवास्तवांबद्दल आज टेक्नोनी सांगितलं, मग ते शेखर सरांचं सुद्धा आपल्याला कळलं. हे सगळंच खूप अवघड आहे ना, खूप विचित्र आहे. बॉस तू ठीक आहेस ना? हो. काही झालंय का? नाही नाही, काही नाही. कशाला काय होईल, चल आपण कामाचं बोलत होतो ना, आपण तेच बोलूयात. काय म्हणत होतास तू? आपल्याला शेखर सरांवर लक्ष ठेवावं लागेल, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की कौशिकी त्यांना ह्या सगळ्याची कल्पना आहे की नाही. ते सुद्धा आपल्यासारखं त्यांची आयडेंटिटी लपवून जर कौशिकी त्यांची बोलत असतील तर. आणि हे सगळं आपल्याला खूप लवकर शोधावं लागेल, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. मला कमी आहे का? बॉस, आज सकाळपासून तुझं वागणं खूप विचित्र वाटतंय मला. नाही, अरे खरंच असं काही नाहीये. असं काही नाहीये तर मी सकाळी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर का नाही दिलंस? आश्रमात यायला तुला उशीर का झाला? मी कुठे उत्तर नाही दिलं तुला. मी तर म्हणाले ना की मला माझी ती मैत्रीण भेटली होती. हे उत्तर मला पटतच नाहीये. हे उत्तर तू तिथे सगळ्यांना सांगितलंयस, जे खरंय ते मला सांग. मित्र म्हणून, नवरा म्हणून. आपण ना कामाचं बोलत होतो. आपण खरं बोलूया प्लीज. मी खरंच बोलतेय तुझ्याशी. तुला का असं वाटतंय की मी तुझ्याशी खोटं बोलतेय? नाही, खोटं बोलत नाहीयेस, पण काहीतरी लपवतीयस हे मात्र नक्की. असं काही नाहीये. मी का लपवू तुझ्यापासून काही? पण तू मला खरं पण तर सांगत नाहीयेस ना. बॉस, हे बघ, खरंच मला आता भीती वाटायला लागली. मैत्री म्हणून, टीम म्हणून आणि आता नवरा बायको म्हणून आपण कधीच एकमेकांपासून गोष्टी नाही लपवल्या. मग हे आत्ता असं का होतंय? असं काही असतं तर मी तुला सांगितलं असतं. पण काहीतरी आहे जे तू मला सांगत नाहीयेस. तुझे असेच डोळे पाणवले होते जेव्हा त्या लहान मुलीने सिक्रेट एजंटबद्दल सांगितलं होतं. नाही अरे, ते कौतुकाने नाही. हे कारण कामत काकांसाठी ठीक आहे, पण तुझ्या डोळ्यात कौतुक नाही, मला हुरहुर दिसत होती. बॉस, तुला माझी शपथ आहे, प्लीज सांग काय झालंय ते. केदार, मला जावं लागेल. आणि मी इथे नसताना इकडची सगळी जबाबदारी आता तुझी. जावं लागेल? कुठे जायचंय? आज मी जेव्हा अनाथ आश्रमात यायला निघाले होते त्यावेळेस मला किडनॅप केलं होतं. का आणलंय मला इकडे? माझ्या ऑर्डर्सवरून तुला इथे आणलंय. कोण कोण होती ती माणसं? रॉची माणसं होती ती. सिनियर फील्ड ऑफिसर विक्रम कारखानीस. तुला इथे का आणलं हे आता सविस्तर सांगतो. प्ले. बेस्ट ऑफ द बॅच. सगळ्यांपेक्षा जास्त मार्क मिळवून तू एंट्रन्स क्लिअर केलास. आणि मग
स्पेशल क्राईम युनिटची हेड म्हणून असाइन झालीस. अँड युअर मिशन्स फॅन्टॅस्टिक. किडनॅपिंग, कॉलेजमधले ड्रग रॅकेट्स तू एक्सपोज केलीस. सर न्यायाधीशांची सिक्युरिटी, त्याचा जीव वाचवलास तू. आणि बऱ्याचदा ऑन द रेकॉर्ड आणि ऑफ द रेकॉर्ड एन्काउंटर्स. नाही पण कमेंडेबल गोष्ट ही होती की तू प्रत्येक वेळी कायद्याच्या चौकटीत राहून आणि प्रोटोकॉल सांभाळून हे केलंस. आणि ज्या गोष्टी तू कायद्याच्या चौकटीच्या बाहेर केल्यास, प्रोटोकॉल सोडून केल्यास, त्या समाजाच्या हितासाठीच होत्या. सर हा एक रेपिस्ट होता. तो आम्ही तुझी सगळी हिस्ट्री काढली, म्हणून तर तुझी टेस्ट घेतली. पण टेस्ट तुझं अलर्ट असणं, लोकांच्या गर्दीत असताना डिसिजन मेकिंग सगळं तपासलं आम्ही. प्लीज प्ले. ही टेस्ट सर समोरूनच नाही तर मागून होणारा हल्ला सुद्धा तू अचूक हेरलास. Look at that. आणि आपली ओळख पुढे येणार नाही याची काळजीही घेतलीस. त्या माणसाच्या हातावर असलेली पकड कमेंटेबल. सार्वजनिक ठिकाणी लोकांना कुठलीही इजा होऊ नये याचीही काळजी घेतलीस. पण सर ही टेस्ट जेवढ्या टॉप ऑफिसर्सना मी विचारलं तेवढ्या सगळ्यांच्या तोंडी एकच नाव होतं, ते म्हणजे तुझं. एवढे क्लीन रेकॉर्ड्स, एवढं कौतुक. आजपर्यंत मला असा कॅन्डिडेट शोधून सुद्धा सापडत नव्हता. सॉरी, पण म्हणूनच तुझी टेस्ट घेतली. कधी कधी म्हणतात ना की दिसतं तसं नसतं, पण तारिणी बेडसरे, जेवढं तिच्याबद्दल ऐकलं होतं अगदी तशीच. या तुझ्या छोट्या छोट्या रिॲक्शन्सवरनं लक्षात येत आहे माझ्या. कळलं मला. एका महत्वाच्या कामगिरीसाठी आम्हाला एका कर्तबगार ऑफिसरचा शोध होता. अँड आय एम हॅपी टू से की तुझ्यापर्यंत येऊन माझा तो शोध संपला. अँड यू नो, सर्वात पहिलं तुझं नाव कोणी सजेस्ट केलं? ऑफिसर रेवानी. ऑफिसर रेवा, स्पेशल क्राईम युनिट पंजाब. येस. आणि तिचं म्हणणं असं होतं की ह्या ऑपरेशनसाठी जर तुझी निवड झाली तर आपल्या जीवाचीही पर्वा करणार नाहीस तू. हे ऑपरेशन पार पाडशील. थँक्यू सर. तुम्ही जे कौतुक करताय किंवा तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवलाय त्याबद्दल मी खरंच ग्रेटफुल आहे. पण तुम्ही ज्या ऑपरेशनबद्दल बोलताय ते ऑपरेशन नक्की काय आहे? सो ऑफिसर तारिणी, यू आर ऑफिशियली चोजन फॉर ऑपरेशन तिरंगा.